प्रथमतः फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुख्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्टला शाळेत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष DSP बामसेफचे संस्थापक मान्यवर बहुजन नायक कांशीरामजी, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। आणि मी प्रथमतः प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा जाहीर असा निषेध करतो। आता हा हल्ला काय पहिल्यांदा झाला नाही साहेब। फुल्यांची पगडी, अरे फुल्यांची घोंगडी, पगडी पाहून भटाचं वर्तुळ हसलं, त्या बामणाचं वर्तुळ हसलं, पण शाहू राजांना फुल्यांच्या पगडीत विद्येचं गाठोड दिसलं। अरे शाहू राजांना फुल्यांच्या पगडीत विद्येचं गाठोड दिसलं। मारवाडा मागवाडा गाठलाय त्यानं, अरे मारवाडा मागवाडा गाठलाय त्यानं, आणि विद्येचा प्रसाद वाटलाय त्यानं। ज्यावेळी हंटर आयोग आपल्या देशात आलता, राऊंड टेबल कॉन्फरन्सला महात्मा फुले फाटके कपडे घालून हंटर आयोगासमोर गेले, त्यावेळी तिथे शाहू महाराज बी होते, मग त्या राऊंड टेबलला ब्राह्मण बी होते। महात्मा फुलेंचा हा पायराव घोंगडी पगडी बघून, मळके कपडे बघून ते हसायला लागली। शाहू महाराजांना तिथं काय दिसलं ते सांगितलं। हा हल्ला महात्मा फुलेंवर बी झालाय, गौतम बुद्धांवर बी झालाय, शाहू महाराजांवर झाला, बाबासाहेबांवर केलं, सगळ्या महापुरुषांवरती असं हे ह्या पद्धतीनं झालेलं आहे। आता हे कधीपासून वाढायला लागलं तर 2014 पासून वाढायला लागलं। का वाढलंय त्याचं कारण मी आता तुम्हाला इथं बघायचंय का, इथं सातव कोण आहे ते हात वर करा बरं, आहेत का तावरे आहेत का, हात वर करा की तावरे नाही, देशमुख आहेत का देशमुख, तुम्ही अमोल काटेसारखं मला वाटलं भैया तर असेल। ही वाढायला लागली नाही, तुमच्यामुळे वाढायला लागली, तुमच्यामुळे वाढायला लागलेत। आता म्हणतात संभाजी नाव एकेरी होत आहे। मी 15 वर्षात असेल, 15 इथं ती दुर्गा दौड निघायची, शिवजयंती निघायची, कुणीला अण्णा शिंदेला तुम्ही विचारू शकता, दुर्गा दौड निघायची, 7 उभी असायचे त्या दुर्गा दौडीत। आणि घोषणा काय द्यायची, खरं असेल तर हातवर करा, शिवा की जय बोलो, सांबा की जय बोलो। कोण घोषणा देत, कोण देत, आणि मग तवा कोडे जाऊन कळालं नाही होय तुम्हाला, तवाच म्हणत होता की ती एकेरी झालं, एकेरी काय झालं ती झालं। त्यावेळेस गाणं काय गेलं, जीवा शिवाची बैल जोड। आता आगरकरांची आगरकरांना टिळकाची बैल जोड होऊ शकत नाही, जीवा शिवाची बैल जोड गाणं लिहिलंय। त्या गाणं लिहिणाऱ्यांनी ती गाणं लिहायला पाहिजे होतं, काय लिहायला पाहिजे होतं, टिळक आगरकरांची बैल जोड, बोकडाची जोड लिहिलं असतं तरी चाललं असतं, हितावात थांबवायचं होतं, पण हे वाढत गेलं आणि आपल्याकडनं वाढलंय साहेब। म्हणजे आता तुम्ही ज्यावेळी हिताई SP होता ना, त्यावेळेस तुम्ही मोहल्ला कमिटी बनवली होती आणि पोलीस स्टेशनचा पहिला सन्मान त्याच वेळेस माझा आला, आम्हाला ते सर्टिफिकेट दिलं।
हा मेंबर केलं आणि आमचं काम सुरू होतं. आता काल ही ज्या अक्कलकोट मध्ये झालं, त्यांनी काळं लावलंय. तर आता जर फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे साहेब हे जर असते, दादा साहेब असते, तर तुम्हाला बढावा दिला असता. त्यांनी तुम्हाला दिला असता, तुमच्या सारख्या माणसालाच पुढे केलं असतं. त्यांनी पुढे बघा की कोणाकोणाला केलंय. त्यांनी नाही पुढे केलं आपली लोक. मी काही त्यांच्या विरोधात बोलत नाही, पण विचारधारेला तुमच्याकडनं बळ मिळायला पाहिजे. तुम्ही सत्तेत आहे आणि सत्ता जाणार आहे ना. समाधान आहेत नाहीच आहे का गेलं. माझ्या भाषणाच्या अगोदर ती जाणार होतं ते आपलं दाखवायला आलं. जर काळूराम चौधरी हजर नसताना काळे लावलं, मी नव्हतोच. तुम्ही दोघं तर आहे इथं. या अभिजित चव्हाण बी येत आहे आणि अमोल काटे पण इथंच आहे. मी नव्हतोच. त्या उमेदवाराला समाधानाने कार्यक्रम केला, समाधानाने केला तो कार्यक्रम सगळा. आणि मग आता आमच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या उमेदवाराचा कार्यक्रम केला, त्याला काळं लावलं. मी नव्हतो. मी इथून तिकडं गोव्याला होतो. फिर्यादीचा 307 फिर्याद 307 नुसार घेतली. 1 नंबरला आरोपी काळूराम चौधरी, 1 नंबरला. मग आता काय झालं. पण दादाला बी राग असेल, प्रवीण दादा नाचलेला, इथं नाचलेला ते असणार नाही. त्यांच्या डोक्यात ते ठेवतात. ज्यांचा जी दादाचे कार्यकर्ते तुम्ही नंतर मला शिव्या दे, पण ही खरंच आहे. आता दादाने पाठदिशा आणावं ना त्यांना. हिथं जायचं असता त्याला आत्ताच हिथनं सगळ्यात नाही. तो आरोपी जर नाही ना गाव हिथं पकडून दिलं तर बोला. आता पोलिस तरी काय करणार आहे. पोलिस काय करतात, ती पडवणीच्या बायकोची गाणी ऐकत बसतात पोलीस. ती गाणं म्हणती आणि ह्यो नाचतोय, आणि ह्यो नाचतोय ते नाचतोय त्या बावनमुळेला घेऊन नाचतोय. त्या बावनमुळेला ही माहित आहे का. आता ही ह्याचं बी उत्तर तुम्ही देत आहे. सकाळी उठले केले तर तोंड बघतात का. मी जातीवर बोलत नाही, मी धर्म सांगतोय. हा तोच धर्म, ब्राह्मणी धर्म. त्या धर्मात केले तर तोंडच बघत नाही. सकाळी उठले आणि ती बावनमुळे त्याचा गॉडफादर आहे. आणि त्या बावनमुळेचा बी गॉडफादर तो पेशवाई. पेशवाई कोणी का संपवायला पाहिजे होती. मोठा भाऊ म्हणून तुम्ही करायला पाहिजे होत. तुम्ही दोड करताय. आता साड्या घाला, बांगड्या घाला आणि पळा तुम्हीच. दुर्गादोड म्हणले दुर्गा बी घेतली पाहिजे. त्याच्यात दुर्गा नक्कीच सगळे असतात. ही RSSची ही विचारधारा आहे. ही जी पिलावळ आहे, ही पिलावळ बारामतीतच कट झालाय. मी सांगतो बारामतीत शिजलाय कट. बरोबर. प्रवीण दादावरती जो हल्ला झालाय त्याला कटच बारामतीत शिजलाय. आता या कटाचा खेळा लागणार कसा, लागणारच नाही. कारण कट ज्यांनी शिजवलाय त्याच्या हातात सगळं आहे. कट ज्यांनी शिजवलाय त्याच्याच हातात सगळं आहे. हे काय कट आता हिथून तिथून नाही शिजला, नागपूर मधून शिजलेला आहे. पण आता फडणवीस अजित दादाचं आणि शिंदेचं सरकार राहील का. मोगल माहित आहे ना, मोगल अखंड हिंदुस्थानावर मोगलांनी राज्य केलं. त्या एका औरंगजेबच्या मध्ये 4-5 वर्षापूर्वी लंडनला औरंगजेबचा कोण मोगल राजा होता त्याच्या चपल्यांचा लिलाव झाला. चपल्या लिलाव तर त्या 2 मोगड्या होत्या. त्या एका मोगडीची किंमत 350 करोड रुपये झाली. म्हणजे मोगलांच्या चपला गेल्या कितीला, 700 करोड रुपयाला. 700 करोड रुपयाला मोगलांच्या चपला गेल्या. ज्या मोगलांचं अखंड हिंदुस्थानावर राज्य होतं त्या मोगलांची वंशज 1400 रुपये पेन्शनीवर टाकतात. फडणवीसच्या नादाला लागून शिंदे पवार तुमचं बी काय खरं राहिलेलं नाही आणि तुमचं बी टिकणार नाही. तुम्ही 10,000 वाटा नाही तर 25,000 वाटा. जोपर्यंत या बारामतीला जेव्हा कळेल का नाही बारामतीकरांना की आपण बाबासाहेबांनी लेकरं मारून जो मताचा अधिकार दिलाय
आणि बाबासाहेब ज्याला म्हणत होते की जो मत विकतो तो आपली आई बहीण बायको विकतो, जेव्हा विकणाऱ्याला कळेल की मी माझी आई बहीण आणि बायको विकतोय तेव्हा ते बंद होईल ना. जो मत विकायचा बंदच होईल. पण ह्यांचा दुसरा जीव कशात आहे? ईव्हीएम मध्ये. सगळ्या ह्यांची ग्रामपंचायतला निवडून येणार नाही, त्यांची लोकसंख्या नाही तेवढी आहे, काय काहीच नाही. पण ही खोटा धर्म सांगतात, खोटा. मध्ये त्या भीमा कोरेगावच्या वेळेस मराठा आणि मराठेतर पोरांना गोळा करून भिडेने काय सांगितलं, ही भीमा कोरेगावचा सगळा इतिहास खोटा आहे आणि ही लढाईच मराठ्यांच्या विरोधात आहे. ही लढाई मराठ्यांच्या विरोधात आहे. आता या सगळ्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या ओबीसी द्या म्हणून आंदोलन चाललंय. आता नवीन मागणी करू आपण, तुम्ही पेशवे बनवा मराठ्यांना, द्या की त्यांच्या हातात मग. परंतु ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बुद्धांपासून आलेली आहे. बुद्धांच्या नंतर प्रतिक्रांती झाली आणि बुद्धांच्या नंतर प्रतिक्रांती होऊन या देशातली मूलनिवासी लोकांची बहुजन समाजाची राजवट संपवण्यात आली. म्हणून तर आपली घोषणा आहे, म्हणून तर संभाजी ब्रिगेड घोषणा काय देतं, तुमचं माझं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. आणि ही जी ऋणानुबंध आहे किंवा ही जो भाईचारा आहे, ह्यो भाईचारा 14 पासून संपवायला सुरुवात केली. आता जी कायदा आणला ते जनसुराज्य, त्याचा सगळ्यात पहिला लाभार्थी कोण होणार आहे, तो काळूराम चौधरी होणार आहे. मला जेलमध्ये जायचंय. पण येरावड्यातनं जेव्हा उठाव होईल का नाही, उठाव तेव्हा कुठं पळून जातील, येरावडा गायला माहिती होतं. त्या भिंती बी आता जुन्या झालेल्या आहेत. तुम्ही येरावड्यातनं सोडवून आणून त्याला कॅडर देत असाल तर आम्ही येरावड्यात जाऊन काय कॅडर देणार नाही, आम्ही देणार नाही. तुम्ही आणलाय आमच्यासाठी. आता माझ्यावर तर मला 3 वेळा तडीपार केलंय. तुम्हाला वाटतंय का मी डाप आहे म्हणून? तुम्ही साहेब त्या डिपार्टमेंट मध्ये वाटतंय का मी डाप आहे? मी हत्ती काढलं होतं का, इथं हत्ती काढत होतो. रात्रीच्या 1:30 वाजले होते, मी आपला हत्ती काढतोय, चलो लग्न पाठीमागनं दादा आला रात्रीचा. काय करतोय, कोण आहे रे? आता अशा ज्या टीम मध्ये दादा बोलतो त्या टीम मध्ये मी रिॲक्शन देतो. मी बी बारामतीतच आहे की ना, आपण असंच बोलतो दादा सारखं, असंच बोलतोच का नाही. दादा घरी गेला आणि 2 वाजता शिवला फोन. आता दादा किती प्रेमाने सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. शिवला 2 वाजता फोन. शिव पहाटेची वाट बघायला 5:30 वाजता कंप्लेंट गेला. 5:30 वाजता माझ्यावर कंप्लेंट कशाची, शहर विद्रोहीकरण. आणि त्याच्यावर पहिल्यांदा तडीपार केलं त्याच्यावरच. आणि तुम्ही ह्याच्यातले आरोपी बघा, या आरोपींवर 302 सारख्या गुन्हा आहेत. 302 हा फक्त ती अंग आणि बिंग आणि जबरदस्त आहेत. आणि त्यांना लागतात त्या RSS वाल्यांना तसली पोरं लागतात. म्हणून ती रामू शेट्टी मराठीची, ठाकरेची, माळेची, मांगाची, महाराजी पोरं अशी तब्येतवाली. हा माझ्यासारखा नाही लागत. याची तब्येत आहे का नाही, किंवा ते बरोबर RSS वाल्याला चिकटलेला असतो. पण घरी बी लक्ष देत जावं. त्या मी 2-4 दिवस झालं बघ, बारामतीतली काय भांडवळ पोस्ट टाकतात त्या प्रवीण दादाच्या विरोधात. बरोबर ना? पोलिसांनी जर पोलिसांचं काम केलं तर लय चांगलं होईल. पोलिसांनी जर केलं नाही, आम्ही आमचं काम करणारच आहे. आणि त्यांनी सांगितलं आम्ही आमचं काम करणारच आहे. तर आम्ही काय आता आम्ही अमोल का केलं सुधीर पानसरेला बोलावणार नाही. आम्ही नाही बोलावणार तुम्हाला. आम्हीच कार्यक्रम दाखवणार. पिक्चर चालू बी आम्हीच करणार आणि शेवट बी आम्हीच करणार. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना बघून किंवा त्यांची राजवट बघून जर संविधान ही झाला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात समता होती, वाईच्या महाराला पाटील बनवलं का नाही? आता बघा की बारामतीत काय चाललंय. भाजपवाल्यांनी काय केलं,
अमर साबळेला खासदार केलं. खासदार केलं की बारामती तालुक्यातल्या धनगर समाजाला फितावलं. गावाच्या पुसाच्या बाहेर त्याला खासदार केलाय, तुला तर काय होईल, पवारांच्या मागे कशाला जातोय, तू काहीच होणार नाही, तू वाईस चेअरमन होशील फक्त. मग त्यांचं 4 वर्षापूर्वी कॅडर कॅम्प झालं, बरोबर ना. आणि कॅडर कॅम्पची गुप्त माहिती मला कळाली. मी सांगितलं अमोल काटेला, अध्यक्ष म्हणला असं आहे आणि कृष्णासागरला अशी गोपनीय बैठक चालू आहे. मग अध्यक्षाने मला नंबर दिला. म्हणजे तुम्ही असं करा, डायरेक्ट दादाला सांगा. माझ्याकडे नंबर आला, मी लावला फोन. मुसळेंचा नंबर दिला, मुसळेंना लावला आणि त्यांना सांगितलं. त्यांनी ऐकलं, बरं मी माहिती देतो असं तसं बोलले आणि विषय दिला सोडून. आता मला काय माहिती ही नंतर तिथं जाणार आहे म्हणून. यांचं काय चाललं होतं त्यांना माहिती होतं. कालांतराने काय होत गेलं, आता तुम्ही आता जर बघितलं ना, मी आता परवा दिवशी एक पोस्ट बघितली, अमोल सातकरांची पोस्ट, वकील आहेत ना, अमोल सातकरांनी पोस्ट टाकली आणि त्याच्यावर बाळासाहेब जाधव उपनगराध्यक्ष, त्याच्यावर कमेंट बाळासाहेबाची, त्यांचं ती बोलबच्चन चाललंय. आता त्या फडवणीतनी मराठ्यांची धनगरांची भांडणं एवढी लागली तर तुम्ही इथं भांडणार कसं नाही. तुमचा बरोबर तुमचं नेतं एक आहे इथं, मग विचारधारा का वेगळ्या तुमचा जर नेता एक असतील तर विचारधारा वेगवेगळ्या कशा काय. पण आता अजित दादा काय छत्रपती संभाजीराजांना धर्मवीर म्हणतात का आणि म्हणत असतील, मला माहित नाही. त्यांनी ज्यावेळी सभागृहात त्यांनी स्वराज्य रक्षक मानलं त्यावेळी आम्ही समर्थनात, अजितदादाचं आयुष्यात पहिल्यांदा समर्थन केलं असेल तर त्यावेळी नका लाईनीवर आला म्हणलं, जागेवरच आला दादा. आम्ही आपलं समर्थनाचा हितही घेतला, तर आम्ही समर्थनात मोर्चा घेतला. त्याच्यानंतर मला वाटतं 15 दिवसांनी आम्हालाच घराच्या बाहेर निघू वाटा, दादा भाजपमध्ये गेला. आणि मग तिच्या आता पण आता त्या एका घरात 2 घरात आली का नाही. पवार साहेब वगैरे झालं, दादा सगळा झाला, दादाकडे गेली, पवार साहेबाकडे गेली. आता पवार साहेबांच्या इकडे अजून राडा झालाय. त्या पवार साहेबांच्या ह्याच्यात 2-3 झाल्या. एकदम रोहित दादाकडे गेला, एकदम योगेंद्र पवारकडे. आता हे आज चाललंय पुढे, तुम्हाला केलं अवघड होणार आहे म्हणून सांगतो. हा ती जाहीर पण येतं नाही ती आम्ही योगेंद्रचं नाही, मग कुणाचं आम्ही रोहित दादाचं. आणि मग विचारला नाही, मग कुठं जाणार, का जोडला हिकडली बी आणि हिकडली बी तिथंच आहेत. हिथं जेवढे आहेत पाटील वकील साहेब, वकिलांचा तर मला एवढं म्हणजे सचिन वाघ यांचा एवढा ही वाटतो. मी तसा बघतोय तसा एकच विचारधारेवर आहे, एकच वकील, मी एकच वकील आहे. आमच्या वकिलाने आई घातली होती तर फोटो लावला होता, पण ही वकील तिथं आहे. ह्या नाही मी अंधारात मला नाही बघितलं तरी चालत नाही, दिवसा दिसत नाही. ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपल्याला विचाराने थांबवावी लागेल. विचाराने थांबवायची म्हणजे सरकार बी विचारधारेवरच पाहिजे. नाही तर लगेच हितनं उठला तर तुमच्या गप्पा काय आणि मायावती पीटी माहिती इकडं आपलं खानदान बी आरे येत पाहिजे. आपलं खानदान आहे प्रकाश आंबेडकर पीटी, मग तुम्हाला आंबेडकर चळवळीतलंच नेते पीटी वाटतं की. आम्ही पाठीमागे सांगितलं होतं की पवार कुटुंबियाबद्दल आमचं काही आता ह्याचं सत्तेचं भांडण नाही. म्हणजे आमचा वाद जे आहे ते विचारधारेत आहे. आणि पवार साहेबांनी गदिमा करायच्या वेळेस अण्णाभाऊ साठे सभागृह केला असतं तर आम्ही म्हणतो तिथं गदिमा केलं. आणि त्या गदिमांनी काय केलं हे दुसरा विषय मी नंतर सांगितलं. हाय पहिलं तुम्ही मराठी पिक्चर बघितले, पहिलं त्याच्यात खून करणारा, मारामारी करणारा, बलात्कार करणारा पाटीलच दाखवायचा आणि एक बी पाटील त्याच्या विरोधात बोलत नव्हता.
तुम्ही कुठला तो ना पिक्चर बघा, त्याच्यात काठीलाच दाखवते. आता ती त्यावेळेचा सुरू झाला. ऍक्च्युली खरं म्हणजे त्याच वेळेस ह्याला अटकाव झाला पाहिजे होता, परंतु झाला नाही. हिथून पुढं तुम्हाला मलाही करावं लागेल. उद्या प्रवीण दादावरती त्यांनी हे केलं. ऍक्च्युली त्यांचा म्हणजे मला जी माहिती कळाली त्या बारामतीतली कोण जी आहेत का नाही त्यांचा म्हणजे गट अमोल काटेवर आहे. जी RSS BJP यांच्या भिड्याची जी तोडावलं देत ना, त्यांनी अमोल काटे देशमुख नंतर आहे. अमोल काटे शाळेत असल्यापासून अमराईत आहे, त्याच्यामुळे तो अतुल काटे नंतर येईल. आमच्या तावडीत गावला का नाही आमचा, आम्ही तोंड तर काळ करू पण मुळी यात पिवळं निळ करू. तुम्ही गावात आम्हाला, तुम्ही फक्त गावलाच पाहिजे. मी आज सकाळी ते जी कोण RSSची काम घेतात मला माहित आहे RSSची, मी त्यांची नावं घेणार नाही, इथं नावं सांगणार नाही, पण चांगली लोक आहेत ती. म्हणजे बारामतीकरांना आपल्याला दिसायला चांगले आहेत. आता RSS मध्ये आहेत म्हणल्यावर चांगली ती आधी दिसताना म्हणजे जाहिरात दादासारखी जाहिरात आहे त्यांची, चांगलं दिसायची. तर त्या लोकांना आजच सांगितलं की मला असं कळालंय की ह्यो कट हितच झालाय आणि तुमचा अजून एक कट आहे की अमोल काटेवर बी तुमचा डोळा आहे. मी त्या प्रतिष्ठित लोक आहे त्यांनी मोठी पैशा पाण्याने बी गबर आहे, त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे अमोल काटेची गाडी जरी कुठं अडवली किंवा गाडीला जरी काळं झेंडा दाखवलं, बारामतीतनं तुमची गरज आहे का नाही, तुम्हाला हलवावे लागतं. तुम्हाला एक तर नागपूरला जावं लागेल, नागपूरला नाही तर गुजरातमध्ये जाऊन राहावं लागेल. महाराष्ट्रात नाही राहू देणार. महाराष्ट्रात का राहू देणार नाही तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. टिळकाचा नाही. टिळकाने आपल्याला लय फसवलंय. 32 मन सोन्याचं आता बिघाने आत्ता काढलंय. टिळकाने तेव्हा पैसे गोळा केलं, पैसे गोळा केलं 32 मन सोन्याचं सिंहासन. आता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसायला गेलं तेव्हा या पुण्यातल्या बामणांनी 5000 बामणांनी त्या राज्याभिषेकाला बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहून ठेवले, विरोध केला. म्हणून गागा भटाला काशीवर बोलवलं त्यावेळेस. आणि मग त्याच्यानंतर यांनी काय केलं, 32 मन सिंहाचं सोन्याचं सिंहासन बनवायचं म्हणून टिळकाने पैसे गोळा केलं. भरपूर पैसे झालं त्या काळात. आणि असंच मग लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे सुरू झालं. त्याच्यानंतर टिळक अण्णाभाऊ साठेंनी त्यांचा कार्यक्रम केला, ते गेलं. आणि टिळक गेल्यानंतर काही वर्षांनी सिंहगडाचा 7-12 निघालं. आणि त्या सिंहगडाचा 7-12 अर्धा त्या टिळकाच्या नावावर आहे. काय संबंध आहे टिळक वाड्याचा आणि शहाजीराजांचा, त्याच्याकडे कसं काय येईल? काय संबंध काय आहे टिळकाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आहे? एकाही किल्ल्याचा सरदार टिळक नव्हता. कुलकर्णी होता का? कोणी? मग ह्यांच्या नावावर कसं काय आला? ह्यांनी त्यावेळेस बी फसवलं आणि त्याचं आता वर्ष नाही भिडे, मनोहर भिडे, त्याने बी परत गोळा केला. आपल्या इथं बी गोळा करत होते राहू, आपल्या इथं बी गोळा केला ना पैसे. बरं केलं का नाही? 32 मन ती सोन्याचं सिंहासन बनवायचंय म्हणून. मग ह्याचं काय झालं? काहीच नाही. आणि ती काय कसली मोहीम करतात ती करतात काय तिथं जाऊन? हा, आम्ही जेव्हा जातो तेव्हा किल्ल्यावरती काहीच व्यवस्था नसते. हे करतात काय? ही RSS वाले इथं ही असली गव्हर्नमेंट पोरं घेऊन काढावं जातात त्याच्यानं तिकडे. आज त्यांनी MPSC UPSC ची परीक्षा दिली पाहिजे, त्या पोरांना तिकडे किल्ल्यावर नेते. पण करत तर काहीच नाही. तिथं झालंच काय नाही तर काय केलं का? आम्ही बी बघितलं किल्ल्यावरती. शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला. सिंहगड किल्ल्यावर जर तुम्ही जाऊन बघा, मध्ये व्हिडिओ आलता तिथला, हलता का नाही?
ह्यांना काहीही संभाजीराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम नाही, काहीच नाही. कोरटकर काय बोलला, तो सोलापूर काय बोलला, चिंदम काय घातली होती तुम्ही, चिंदम म्हणून तसलेलं आहे ती भगत तेव्हा सिंग का नाही बोलली, यांनी त्यावेळेस का नाही केला. कोश्यारी एक बोलला, कोश्यारी तर सारखाच बोलत होता, कोश्यारी सारखाच बोलला ना. आपले राज्यकर्ते कुठं कोश्यारीनं काय बोलले. कोश्यारी खरं म्हणजे कोश्यारी तेव्हा सगळ्यांना भेटत होता मुद्दाम, कारण की यांचं सरकार होतं ती मुद्दाम सगळ्यांना भेटायचं. मी बी भेटायला गेलो, पण मला जातानाच लई चेक केलं. त्याच्यामुळं खरं तर कोश्यारीचा कार्यक्रम त्यावेळेस का नाही केला तुम्ही. कोरटकर तर किती नीट बोललाय तो, कुणालाच काय नाही, काहीच नाही समज. आणि संभाजी ब्रिगेडचं नाव हे केली होतं म्हणते, ही तिकडनं लावलेली आग आहे. आता तो काय सरळ घेणार आहे का. फडणवीस म्हणाल मी तुझा गॉडफादर आहे, ती त्यांनी त्याला केला पुढं बावनकुळेला गॉडफादर. आणि मग ह्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. बांधवांनो, हे जर तुम्हाला मला बंद करायचं असेल तर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेलाच पुढे न्यावं लागेल. आणि जी बी कोण आहे, जी कोण राज्य करते त्यांना फुले शाहू आंबेडकरी विचारधारा दिसतच नाही. आलेच का नाही. तुम्ही त्या विचारधारेपासून जर फुटताल तर ही पिलावळ मागणार आहे. म्हणून बांधवानो, तुम्हाला मला येणाऱ्या काळामध्ये याचा हजरी ऍक्शन द्यावं लागेल, कारण ही शेवटाची सुरुवात आहे. आणि त्या शेवटाची सुरुवात त्यांची महाराष्ट्रातूनच सुरू झाली पाहिजे. महाराष्ट्रातून आपल्याला सगळ्यांना त्या शेवटाची सुरुवात करावी लागेल. बांधवांनो, आता माझं भाषण बी उरकत घेतो. आता अंधार बी पडलाय, तर मी जाता गाणं म्हणू काय घेतो. पाणी देऊ का. गाणं काय म्हणत नाही, जाऊन द्या. काय व्हायचं. भीम कायद्याच्या मोर दंगलीची लिलार भिडे नाही चालायची. भीम कायद्याच्या मोर दंगलीची लिलार बुर्जी नाही चालायची. सारे झाले की पांढरे केस मग आई कशाला घालायची. सारे झाले की पांढरे केस मग आई कशाला घालायची. पडलं लालूला लय भारी 17 वर्षाच्या नंतर भीम कायद्याचा दणका. सलमान खानाला विचार अरे फतली त्याची सारी गांधीगिरी नाक. कांद नाकानी खोलायची. सारे झाले की पांढरे केस मग आई कशाला घालायची. बायको स्वतःची सोडून दिली. कायदा तलाकचा करतोय र. पुढचं नंतर म्हणील मला उशीर झालाय. बाद झालं का. पुढचं गाणं लई वाईट आहे. हा नाही तर बांधवांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल, विचारधारेला माणसाला नाही. माणसं कधी बी बदलते तो. आणि राज्यकर्त्याच्या तर जवळ अजिबात धरू नका. राज्यकर्त्याला तो कधी बदलतो, त्याला सत्ता भेटली की ते कुठं जाते. म्हणून आपल्याला विचारधारेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि बारामतीकरांनी, ही बारामती पुरोगामींची बारामती, ही फुले शाहू आंबेडकरांची बारामती. या बारामतीच्या पहिला म्हणजे ही बारामतीच्या आता बघा 4 मार्च 1928 बाबासाहेबांनी इथं धनगर परिषद झाली. ऍक्च्युली आपल्या सगळ्यांचं काम, सगळ्यांचं फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम आहे बारामती तालुक्यातल्या धनगर समाजातली जी कॉलेज तरुण मुलं आहेत ह्या मुलांचा त्यांनी ब्रेन वॉश केलेला आहे. आणि त्याच्यामुळं
हे फक्त धनगर समाजाचीच नाही, बाकीचे बी बहुजन समाजातले आहेत, पण जास्त करून धनगर समाजाची का टार्गेट केलेत? आरएसएसला 100 वर्ष झाले आणि बाबासाहेबांनी धनगर परिषद बारामतीत घेतली होती, त्याला बी आता 100 वर्ष होणार आहे. पण ठेवायचाच नाही इकडे शिल्लक, कारण पहिला आमदार बारामतीचा पहिला आमदार मळदचे लोंढे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि हत्तीच्या चिन्हावर आलता. म्हणजे विचारधाराची तोडायचं काम बारामतीतलं झालंय. ही नंतर पवारांना बी अवघड जाणार आहे. पवारांना जर पवार कुणाचं ऐकत असतील तर त्यांनी सांगावं त्यांना समजून ही परिस्थिती काय चाललेली आहे. हे तर सोशल मीडियावर तर स्क्रीनशॉट काढून दाखवा दादाला की काय चाललंय, दाखवलं पाहिजे ना. रोज सगळ्यात इथं चौकाची वकील तो अभिजित जाधव चाप देतोय आणि सोशल मीडियावर काय चाललंय काय म्हणजे मी सांगू शकत नाही. म्हणून हे जर बंद करायचं असेल तर आपल्याला विचारधारेवरती या भक्कमपणे उभा राहावं लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी पुन्हा एकदा आरएसएसच्या आणि बीजेपीच्या सर्व जे पण चमचे दलाल भरले आहेत त्या सर्वांचा, मोहन भागवतचा, फडणवीसचा यांचा जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. प्रसिद्ध बापू